अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलावलं, पण काही लोक कार्यकर्त्यांना नोकर समजतात, कसपटा समजतात, कार्यकर्त्यांना घरगडी समजतात आणि बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे, सहकारी समजायचे. आणि मग संतोष माझा सहकारी आहे. आणि म्हणून ज्यांना स्वतःच कावडीत बसायचं ते कसे येतील तुमच्या चावडीवर? ते दुसरीकडे फिरत असतात थंड हवेच्या ठिकाणी. त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना आहे, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. विरोधक म्हणाले लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे, पण हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. अरे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार परत घेईल. मग निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हे पैसे अडकवायचे असा त्यांचा डाव होता. मी आचारसंहितेच्या महिन्यांचे पैसे पण त्यांच्या खात्यात आगाऊ जमा केले आणि लाडक्या माझ्या बहिणींनी त्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं होतं. त्यांनी कुणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री सगळं वाटप झालं. 5 स्टार हॉटेलची बुकिंग झाली, पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले. माझ्या लाडक्या भावांनी पण भरपूर मतांचा वर्षाव केला. लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या ज्येष्ठांनी, लाडक्या वारकऱ्यांनी, तमाम लोकांनी या महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केलं आणि अतिशय ऐतिहासिक विजय. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीला कधी मिळाल्या नव्हत्या. 232 जागा मिळाल्या. आता दुसरी इनिंग आमची सुरू आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपलं करायचं. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यात, जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. हा आमचा अजेंडा. खुर्ची आमचा अजेंडा नाही. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार कोणी तुडवले, बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले, हिंदुत्वाचे विचार कोणी सोडले. आणि म्हणूनच संतोष हा हिंदुत्वाचा जागर बघण्यासाठी त्याला हिम्मत लागते, धाडस लागते, त्याला मोठं मन लागतं. आणि म्हणून हा इथं आल्यानंतर हिंदुत्वाचा जागर पाहायला मिळाला. कारण हे हिंदुत्व, हा भगवा, हा महादेवाचा, शिवशंभोचा सर्व हा शिवभक्त, त्याचं दर्शन घ्यायला पण नशीब लागतं. आणि म्हणून संतोष म्हणाला ते बरोबर आहे. ज्याने या कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्याचं सगळं पालतं झालं. आणि म्हणून आज या राज्यातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने, आम्ही जेव्हा उठाव 2022 केला त्यावेळेस हा संतोष बांगारला एक फोन केला मी. अरे तू सच्चा बाळासाहेबांचा कार्यकर्ता, हिंदुत्वाचा कार्यकर्ता, भगव्याचा शिपाई आहे. लगेच काही बोलला नाही, मागचा पुढचा विचार केला नाही, माझ्या सोबत आला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 50 आमदार या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून आपण ऑपरेशन तख्ता पलट करून टाकलं. सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. कारण हा एकनाथ शिंदे शब्द देतो
तो शब्द पाळतो हा विश्वास सगळ्यांना आहे. कुठला तरी डायलॉग आहे ना, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. तसाच हा एकनाथ शिंदे पण आहे. बाळासाहेब सांगायचे, आनंद दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा 100 वेळा विचार करा. पण शब्द एकदा दिला की माग फिरणं नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा. आणि म्हणून जे जे आम्ही बोललोय या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, ही लाडकी बहीण योजना कुणीही किती आरोप करू दे, खोट्या अफवा पसरवू दे, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. माझे लाडके शेतकरी आहे, त्यांनाही जे आम्ही वचन दिलंय हे आम्हाला माहित आहे. ज्येष्ठांसाठी योजना असेल, माझ्या लाडक्या भावांसाठी योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, या सर्व योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक आम्ही म्हणणार नाही, चुनावी जुमला आम्ही म्हणणार नाही. मला आठवतंय एकदा काँग्रेस सरकारमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून निवडून द्या म्हणाले. निवडून आल्यानंतर धडाधड विजेची बिलं सोडली, शेतकऱ्यांना वीज बिल भरायला लावलं. पण आपल्या सरकारने 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आता 10% विजेचं बिल कमी करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्यात हा आमदार कसा असावा. आमदार तर 2600 कोटी रुपये 2.5 वर्षात काम केलंच, परंतु आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म, हिंदुत्व वाढवण्याचं, जागवण्याचं काम हा तुमचा संतोष बांगर करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मध्ये मध्ये कधी कधी तो रागापोटी काहीतरी करायचं. मग मी त्याला एकदा फोन केला, बोला संतोष आता बिलकुल हे सगळं बंद. जेव्हा कोणी अन्याय करेल, अन्याय करणाऱ्या माणसाला कायद्याने आपण जरब बसू. त्यानंतर संतोषने एकदम ते आज्ञाधारक शिवसैनिकासारखं ऐकलं. आणि मी मागच्या बैठकीत तू नव्हता कार्यकर्त्यांच्या, तुझं नाव घेतलं, बाकी लोकांना सांगितलं संतोष बांगरचा आदर्श घ्या, संतोष बांगर कसा वागतोय तसं बघा. आणि म्हणून मी आणि एवढंच सांगतो, थांबा घाई करू नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कावड यात्रा म्हणजे फक्त शिवभक्तांची मिरवणूक नाही, तर ती आपल्या सनातन धर्माच्या आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे, हिंदुत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून शिवभक्त हजारो किलोमीटर अंतर चालत पवित्र गंगाजल आणून भगवान शंकराला अर्पण करतात.